याला कधीही ऐका. घरी, एखाद्या कारमध्ये प्रवास करताना, चालवताना नव्हे, ऑटोमध्ये, टॅक्सीमध्ये किंवा एखाद्या ट्रेनमध्ये, तुमच्या हेडफोन्सवर कामाच्या ठिकाणी किंवा अंथरुणावर जाण्याच्या अगदी अगोदर ऐका, जेणेकरून या ऑडिओमुळे रात्रीभरात तिची जादू काम करू शकेल. तुम्ही हा ऑडिओ ऐकत असताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही तुमच्या आनंदाचे स्वतः स्रोत आहात. तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटण्यासाठी जे जरुरी आहे ते तुम्हीच आहात. स्वाभिमानात कमी आणि स्वतःवरील संशयामुळे तुम्ही धडपडत असाल तर कृपया जाणून घ्या की तुम्ही एकटे नाहीत. स्वाभिमानाची समस्या काही वेळा उपेक्षा होणे आणि स्वतःच्या स्वीकृतीशी संबंधित असू शकतात. स्वतःला स्वीकृती देणे म्हणजे एक निरोगी, सकारात्मक अशी स्वतःची प्रतिमा असणे, स्वतःची काळजी घेणे, तुमच्या गरजा किंवा इच्छा नेहमी सर्वात शेवटी न ठेवणे, स्वतःला स्वीकारणे आणि स्वतःला न नाकारणे. एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःच्या भावना आणि विचारांना, एखाद्या परिस्थितीला किंवा लोकांना स्वीकृती देणे असते. तुम्हाला हवा तेवढा कालावधी ही पुष्टी करणे ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या संपादनाचे अवमूल्यन कधीही न करण्याचे शिकाल. तुम्ही जेव्हा स्वतःला स्वीकारत नाहीत तेव्हा तुम्ही सर्व ठिकाणांवरून उपेक्षेची अपेक्षा करता. तेव्हा तुम्हाला असे वाटते की लोक तुमच्याशी बोलत आहेत, पण एक व्यक्ती म्हणून ते तुमची खरोखर कदर करत नाहीत. उपेक्षेचा केवळ अंदाज देखील तणाव आणि निराशा आणतो, कारण तुमचे अवचेतन मन खऱ्या आणि काल्पनिक गोष्टींमध्ये फरक करत नाही. यामुळे स्वाभिमान दुरावला जातो. तुमचा आत्मविश्वास, तुमची ऊर्जा, तुमच्या आरोग्य आणि आकर्षकपणाविषयी तुमचा दृष्टिकोन या सर्व गोष्टी तुमच्या आंतरिक आवाजाची उत्पादने आणि तुम्ही स्वतःला सांगत असलेल्या कथेची आवृत्ती आहेत. हेच स्वतःशी बोलणे जे आम्हाला तुमच्या चांगल्यासाठी बदलण्याची इच्छा आहे. होय, लोक म्हणू शकतील किंवा गोष्टी करू शकतील जे तुम्ही स्वतःला काय समजता यावर प्रभाव टाकू शकते, पण अखेरीस तुमच्या स्वतःशी संबंध, तुमच्या निसर्गदत्त बाबी आणि दोषांची स्वीकृती तुमच्या स्वतःच्या मूल्याच्या दृष्टिकोनावर परिणाम करतात आणि स्वतःच्या स्वीकृतीकडे नेतात. तुम्ही स्वतःशी जेवढे चांगले राहाल तेवढे तुमच्या भोवती विचारांची, मान्यतांची आणि लोकांची गर्दी होईल, जे स्वतःमधील सकारात्मकतेस चालना देईल आणि तुम्हाला अधिक चांगले वाटेल. कोणत्या ना कोणत्या क्षणी आपल्याला अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो, जसे नात्यामध्ये एखाद्याने सोडून दिले, नोकरीच्या मुलाखतीत नाकारले, एखाद्या मैत्रिणीने दुर्लक्ष केले, आपण काळजी घेत असलेल्या लोकांनी आपल्याला न स्वीकारल्यास किंवा न समजून घेतल्यास. हे आयुष्याचे स्वरूप आहे, परंतु आपण त्यांचा सामना केला पाहिजे, जेणेकरून दीर्घावधीत अशा परिस्थिती आपल्या स्वतःच्या मूल्यावर किंवा स्वतःच्या स्वीकृतीवर परिणाम करणार नाहीत. स्वतःला आज, आत्ताच सांगा, हा प्रवास
नेहमी सोपा राहणार नाही. माझी अजून उपेक्षा होऊ शकते, पण मी ते करू शकते. त्याला कसे हाताळणे हे मी नम्रपणे शिकून घेईन आणि स्वतःला दिवसागणिक चांगले बनवत जाईन. कदाचित हे एक शारीरिक वैशिष्ट्य आहे. अशा प्रकरणी जाणून घ्या की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कसे दिसता, गोरे किंवा काळे, तुमची स्वतःची विशेष सुंदरता याबद्दल आत्मविश्वास असायला हवा. आणि लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता तशीच वागणूक परताव्यात तुम्हाला मिळेल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला चांगले दिसत आहात असे समजण्यास सुरुवात करता, लोक देखील तसेच मानावयास लागतील. सुंदरता आतून येते. तुम्ही जे नाही आहात अशी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करायला जाऊ नका. त्याऐवजी स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा. नव्या गोष्टी शिका आणि जीवन बदलून चांगले होईल. आता या शक्तिशाली सूचनांचा वापर करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनाला दिशा देऊ शकाल. तुम्ही अशा बिंदूकडे पोहोचाल जेथे तुम्ही उपेक्षेनंतर देखील आणखी कृती करण्यासाठी घाबरणार नाही. जेथे तुम्ही सकारात्मक टीका विचारू शकाल आणि त्याला चांगल्या रीतीने स्वीकारू शकाल. तुम्हाला एखाद्या ध्येयासाठी प्रयत्न करण्यासाठी देखील भीती वाटलेली असेल तर तुम्ही भविष्यात संधी चुकवणार नाही. तुम्ही ही पुष्टी करणे नियमितपणे ऐकली तर ते तुमच्या सकारात्मक अशा स्वतःवरील विश्वासात भर टाकतील आणि तुमच्या आरामदायक स्थितीमधून बाहेर पडण्यास प्रोत्साहित करतील. तुम्ही स्वतःला प्रेमळ, गोड, मायाळू, तरी देखील खंबीर अशी व्यक्ती असण्याचे स्वीकारेपर्यंत बाहेर येऊन स्वतःचा आणि परिस्थितीचा सामना कराल. उपेक्षेची किंवा स्वाभिमानातील कमीची कोणतीही भावना तुमच्यातील त्याची क्षमता कमी करेल आणि तुम्ही अशी व्यक्ती बनाल जे नैसर्गिकपणे त्यांची स्वप्ने आणि ध्येयांसाठी काम करणारे बनाल. आवडती व्यक्ती बनण्याच्या इच्छेत, इतरांसोबत शांततेत किंवा मित्रत्वात राहण्यात किंवा दुसऱ्यांचे हित करण्यात आपण आपले स्वातंत्र्य गमावता कामा नये. आपल्याला काही वेळा खंबीर राहावे लागते. स्वतःला स्वीकारणे याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की तुम्ही पात्र आहात आणि खात्री करू शकता की तुमच्याकडे दुर्लक्ष केले जात नाही आणि तुमच्या गरजा भागवल्या जात आहेत. वाक्यांमध्ये अंतर आहे, ज्यामुळे तुम्ही त्या वाक्याचा शांतपणे किंवा मोठ्याने पुनरुच्चार करू शकता. स्वतःच्या संबंधित वाक्यांचा पुनरुच्चार करा. उदाहरणार्थ, मला दैवी हेतूने बनवण्यात आले होते. दुसऱ्यांच्या संबंधित वाक्यांचा पुनरुच्चार करू नका. उदाहरणार्थ, तुम्हाला दैवी हेतूने बनवण्यात आले होते. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आणि ते सर्व माझ्यासाठी करते. तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करता आणि ते सर्व तुमच्यासाठी करता. मी पुरेशी आहे. तुम्ही पुरेसे आहात. मी प्रेमास पात्र आहे. तुम्ही प्रेमास पात्र आहात. मी माझ्या मर्यादांचा आदर करते. तुम्ही तुमच्या मर्यादांचा आदर करता. आज
मी स्वतःला निवडते. आज तुम्ही स्वतःला निवडता. मी त्या महिलेवर प्रेम करते जी मी आहे. तुम्ही त्या महिलेवर प्रेम करता ज्या तुम्ही आहात. माझ्यावर प्रेम केले जाते. तुमच्यावर प्रेम केले जाते. मी प्रेमासाठी पात्र आहे. तुम्ही प्रेमासाठी पात्र आहात. मी स्वतःसाठी दयाळू आहे. तुम्ही स्वतःसाठी दयाळू आहात. प्रेम माझ्या आतून वाहते. प्रेम तुमच्या आतून वाहते. मी सुंदर आहे, आतूनही आणि बाहेरूनही. तुम्ही सुंदर आहात, आतूनही आणि बाहेरूनही. गोरेपणाबद्दल मी निश्चित नाही आहे. गोरेपणाबद्दल तू निश्चित नाही आहे. पूर्वग्रह असलेल्या कालबाह्य कल्पनांसाठी माझ्याकडे वेळ नाही. पूर्वग्रह असलेल्या कालबाह्य कल्पनांसाठी तुझ्याकडे वेळ नाही. जर कोणीही माझ्या रंगावर टिप्पणी केली तर त्यांचा निर्णय खराब आहे. जर कोणीही तुझ्या रंगावर टिप्पणी केली तर त्यांचा निर्णय खराब आहे. मी माझ्या त्वचेचा नैसर्गिक रंग स्वीकारते आणि धन्यता मानते. तुम्ही तुमचा नैसर्गिक रंग स्वीकारता आणि धन्यता मानता. मी माझ्या विशेष व्यक्तित्वास स्वीकारते. तुम्ही तुमच्या विशेष व्यक्तित्वास स्वीकारता. मी आनंदासाठी पात्र आहे. तुम्ही आनंदासाठी पात्र आहात. मी स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करते. तुम्ही स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करता. मी संपूर्ण आहे. तुम्ही संपूर्ण आहात. पुढील गोष्टींवर विचार करा. तुम्ही याचा वापर स्वतःशी संवाद साधताना करू शकता. मी एक मनुष्य आहे. काही वेळा मीही चुकू शकते. प्रत्येकजण काही वेळा चुका करू शकतात. माझ्याकडे अगोदरच जे काही आहे त्याबद्दल मी धन्य आणि आभारी आहे. जेव्हा आव्हानाचा सामना करायचा असतो किंवा भीतियुक्त परिस्थिती असते तेव्हा मी सकारात्मकपणे विचार करते. यामुळे जगाचा अंत होणार नाही. जे काही घडले किंवा अगोदर जे काही नाही घडले त्या सर्व घटना आणि अर्धवट केलेल्या कृती, योजना, परिस्थिती, नातेसंबंध यांनी माझ्या सध्याच्या यशाचा पाया घातला आहे. यश अजून येणार आहे आणि निरंतर यश येणार आहे. यश माझ्या पुढे जात राहण्याच्या इच्छेद्वारा परिभाषित आहे. मी ध्येयापर्यंत जाण्यास कमी पडले. मी जर कोणत्याही क्षणी बाहेर पडले तर किमान मी प्रयत्न तरी केला होता. स्वतःवर जबरदस्ती करण्याची कोणतीही गरज नाही. माझ्या चुकांसाठी मला शिक्षा करण्यासाठी कोणालाही परवानगी नाही. मी कोणत्याही चुका,
कोणतीही परिस्थिती स्वीकारते जेथे गोष्टी अपेक्षेनुसार झाल्या नाहीत, पण ते माझी व्याख्या करत नाहीत. ही सूचना फक्त एकदा म्हटली आहे. आता या वाक्याचा शांतपणे किंवा मोठ्याने पुनरुच्चार करा. यश माझ्या पुढे जात राहण्याच्या इच्छेद्वारा परिभाषित आहे. मी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करते, माझ्याकडून सर्वोत्कृष्ट गोष्टी करते आणि मी फक्त तेवढेच करू शकते. माझे ध्येय प्रगती आहे, परिपक्वता नाही. मी अगोदर केलेल्या चुकांमधून शिकत असते. मी प्रयत्न करत राहीन. मी ओशाळण्याच्या भावनेकडे, आत्मविश्वासाच्या कमीकडे दुर्लक्ष करू शकते. मला स्वतःबद्दल अधिक जागरूक आणि आश्वस्त वाटण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक जीवनात माझ्याकडे आत्मविश्वास आहे. नव्या परिस्थितींमध्ये माझ्याकडे आत्मविश्वास आहे. मी नव्या लोकांशी चांगल्या रीतीने बोलू शकते. मी माझ्या उपेक्षेच्या भीतीवर मात करेन. रोज माझ्यात आत्मविश्वास वाढतो आणि मी स्वच्छंद बनते. मी सामाजिक परिस्थितींमध्ये स्वतःला अधिक शिथिल पाहते. सामाजिक जोखमी उचलणे अधिक सोपे झाले आहे. मी माझ्या स्वतःच्या आयुष्याची नायिका आहे. मी माझ्या मैत्रिणींशी, चित्रपटांशी आणि टीव्हीच्या ताऱ्यांशी किंवा इंटरनेट आणि सोशल मीडियावरील अनोळखी लोकांशी स्वतःची तुलना करणार नाही. मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नांचे, चाचण्यांचे आणि संपादनाचे मूल्य ओळखते. मी भूतकाळाकडे दुर्लक्ष करणे निवडते. माझा भूतकाळ माझे भविष्य निर्धारित करत नाही. मी माझ्या पश्चातापाच्या वजनातून स्वतःला मुक्त करते. माझे संघर्ष संधी आहेत. मी रोज अधिक शहाणी बनत आहे. मी लवचिक आहे. मी माझ्या आयुष्याच्या मार्गाचा सन्मान करते. मी जे काही इच्छिते त्यांच्यासाठी मी पात्र आहे. मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करत माझ्या भीतींवर मात करते. मी माझ्या डोक्यातील हवा बाहेर काढून जगात पाऊल ठेवण्याचे वचन देते. मी जे काही इच्छिते त्यांच्यासाठी मी पात्र आहे. मी माझ्या आत्म्याला सकस आहार देते. मी तंदुरुस्त राहण्यासाठी माझ्या शरीराला प्रशिक्षण देते. मी माझे लक्ष केंद्रित करते. ही माझी वेळ आहे. माझ्या आयुष्याची प्रभारी आहे. मला माहीत आहे की प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला स्वीकारणे हा माझ्या भावना स्वीकारण्यासाठी आणि माझ्या भावनात्मक स्थितीस सुधारण्यासाठी एकमेव मार्ग आहे. मी स्वतःला विनाशर्त स्वीकारते. मी नम्रपणे शुभेच्छा स्वीकारते. मला जगाला भरपूर द्यायचे आहे. मी स्वतःचा आदर करते.
मी जशी आहे त्याच्यासाठी इतर लोक माझ्यावर प्रेम करतात आणि मला स्वीकारतात. मी आत्मविश्वास पसरवते. माझा इतरांवर सकारात्मक आणि उपचारात्मक परिणाम असतो. मला आयुष्यात बरेच काही साजरे करायचे आहे. मला स्वतःबद्दल गर्व आहे. मी माझ्या जीवनाकडे सकारात्मकपणे पाहणे निवडते. माझे शरीर माझी सर्वोत्कृष्ट मैत्रीण आहे. मी पात्र आहे. माझ्यावर प्रेम केले जाते. मी पुरेशी आहे. तुम्ही पात्र आहात. तुमच्यावर प्रेम केले जाते. तुम्ही पुरेसे आहात. मला हवे असलेले बदल घडवण्याची माझ्यात क्षमता आहे. तुम्हाला हवे असलेले बदल घडवण्याची तुमच्यात क्षमता आहे. चांगल्या गोष्टी माझ्याकडे येत आहेत यावर माझा विश्वास आहे. चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत यावर तुमचा विश्वास आहे. मी लवचिक आहे आणि कोणत्याही परिस्थितींमधून जाऊ शकते. तुम्ही लवचिक आहात आणि कोणत्याही परिस्थितींमधून जाऊ शकता. पूर्ण करण्याच्या गरजेसाठी मी प्रत्येक गोष्ट संपादन करते. पूर्ण करण्याच्या गरजेसाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट संपादन करता. मी माझ्या इच्छांचा दावा करते. माझ्याकडे उत्कृष्ट दूरदृष्टी आहे. मी प्राप्त करण्यास तयार आहे. तुम्ही तुमच्या इच्छांचा दावा करता. तुमच्याकडे उत्कृष्ट दूरदृष्टी आहे. तुम्ही प्राप्त करण्यास तयार आहात. मी करू शकते. मी करेन. कहाणीचा शेवट. तुम्ही करू शकता. तुम्ही कराल. कहाणीचा शेवट. आतासाठी एवढेच. नंतर आपण पुन्हा भेटण्यापर्यंत विश्व आश्चर्यकारकपणे आणि आनंदी मार्गे तुमच्यावर कृपा करो. तुम्ही पात्र आहात या वास्तविकतेस स्वीकारा. ऐकण्यासाठी तुमचे आभारी आहोत.